स्वरार्पण प्रस्तुत जाता पंढरीसी ही अभंग रचनांची सांगीतिक मैफल आषाढी एकादशीच्या निमित्ताने सांगलीकर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. स्वरार्पण प्रस्तुत जाता पंढरीसी ही अभंग रचनांची सांगीतिक मैफल आषाढी एकादशीच्या निमित्ताने सांगलीकर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये सुरेल आणि श्रवणीय अशा अभंग रचना अनुभवायला मिळणार आहेत. शनिवारी 25 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता विष्णुदास भावे विद्यामंदिर येथेही मैफल रंगणार आहे. या मैफिलीमध्ये झी मराठी, सारे गम प आणि सूर्यनवा ध्यासनवा फेम प्रल्हाद जाधव यांचा स्वरसाज असणार आहे. तर प्राध्यापक निशांत गोंदे हे निरूपण करणार आहेत. या मैफिलीला केदार गुळवणी, संदेश खेडेकर, राम चौधरी, गुरु ढोले या वादकांची साथ संगत लावणार आहे. तर समूहस्वर शार्वरी कुलकर्णी, शुभ्रा खाडे, गौरी शिंदे, वसीम मुजावर, सुरेश कांबळे यांचा असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. स्वरार्पणने याआधी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संकल्पना यशस्वी केलेल्या आहेत. त्यामध्ये सुरमई शाम, अम्हा नदी, विठ्ठलू, पूछना कैसे मैंने रैना बिताई, आधी रचिली पंढरी, सुरूर इश्क या कार्यक्रमांचा समावेश असून जाता पंढरीसी या मैफिलीचा रसिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन स्वरार्पणच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. नमस्कार, मी गायक प्रल्हाद जाधव आज सांगलीमध्ये आहे आणि प्रथम स्वरार्पण इव्हेंट्सच्या माध्यमातून मी सर्वांचं स्वागत करतो, आपल्या सांगलीतल्या सर्व पत्रकारांचं. आणि खास कारण असं की सांगलीमध्ये प्रथमच आम्ही जाता पंढरीसी हा अभंगवारी या अभंग रचनांचा आम्ही एक प्रोग्राम करतो आहे. आणि अशी खूप इच्छा होती बरेच दिवस की सांगलीमध्ये आपलं गाणं व्हावं, लोकांच्या समोर सेवा करता यावी, आणि ते सांगलीकर मला संधी देत आहेत. तर त्याच्याबद्दल खूप खूप आभार सांगलीकरांचे, या सर्व रसिकांचे. आणि हा प्रोग्राम जो आहे तो आपले सांगलीमधलं जे फेमस जे भावे नाट्यमंदिर आहे, या नाट्यमंदिरामध्ये हा प्रोग्राम येत्या 25 तारखेला होणार आहे. 25 जुलैला भावे नाट्यमंदिर संध्याकाळी 4 वाजता. तो सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे आणि मी आवाहन करतो की सर्व आपल्या मित्रपरिवारांना सांगा, आपल्या कुटुंबातल्या सर्व लोकांना सांगा आणि भरपूर संख्येने या प्रोग्रामसाठी हजर राहा. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.